पुढील किमान 10 वर्ष भाजपची सत्ता देशावरती राहील असं भाजपच्या नेत्यांची महत्त्वाची वक्तव्य आपण गेल्या 2 वर्षांमध्ये पाहत आलो आहोत. कोण म्हणते 2050 पर्यंत भाजपची सत्ता हलवणं अतिशय अवघड आहे, तर कोण म्हणते नरेंद्र मोदी आपल्या 90 वर्षांची टर्म होईपर्यंत देशाचं सर्वोच्च पद सोडणार नाहीत. मात्र मित्रांनो, आता सगळ्यात मोठी घडामोड घडतीये. उद्धव ठाकरे पुन्हा होत आहेत मुख्यमंत्री. केंद्रातील मोठे पक्ष भाजपचा पाठिंबा काढणार. दिल्लीत गुप्त हालचालींना वेग. देशाच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ. महाराष्ट्राचा राजकारण देखील बदलणार. देशाच्या दिल्लीच्या राजकारणाचे धागेदोरे थेट महाराष्ट्रामध्ये. जाणून घेऊया महत्त्वाची आजची राजकीय घडामोड, ज्या बातमीने सबंध महाराष्ट्रावरती सगळीकडेच उडाली आहे खळबळ. देशाच्या राजकीय इतिहासामध्ये भाजप कधी पराभूत होणार नाही असं त्यांच्या नेत्यांचं जरी म्हणणं असलं, तरी देशाच्या राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडून देणारी मोठी घडामोड समोर येत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात लवकरच मोठा सत्तांतरांचा पुढील अध्याय लिहिला जात आहे. मिळालेल्या खात्रीशीर सूत्रानुसार उद्धव ठाकरे पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याच्या दिशेनं निर्णायक पावलं पडत असून केंद्रातील काही महत्त्वाचे पक्ष भाजपचा पाठिंबा काढण्याच्या तयारीत आहेत. नेमकं काय घडतंय पडद्याच्या पाठीमागे पुढच्या 2 मिनिटांमध्ये आपण जाणून घेऊया. ही राजकीय गणितं प्रत्यक्षात उतरली नरेंद्र मोदी सरकारसाठी हा आजवरचा सर्वात मोठा राजकीय धक्का ठरू शकतो. दिल्लीतील गुप्त बैठका आणि अचानक वालेल्या हालचाली. गेल्या काही दिवसांपासून नवी दिल्लीत विविध राजकीय नेत्यांच्या गुप्त बैठका सुरू आहेत. विरोधी पक्षांबरोबरच सत्ताधारी आघाडीतील काही घटक पक्षही स्वतःच्या भूमिकेचा पुनर्विचार करत असल्याचे संकेत मिळू लागले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार भाजपच्या आघाडीत असलेले काही महत्त्वाचे प्रादेशिक पक्ष सध्याच्या सत्तापोटावरती निर्णय प्रक्रियेवरती नाराज आहेत. त्यांचे म्हणणे आहे की भाजप सर्व निर्णय स्वतःच घेत असून मित्रपक्षांना केवळ नावापुरतं स्थान दिलं जात आहे. या नाराजीतूनच आता पाठिंबा काढण्याची गंभीर चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्रामध्ये सत्तांतरांची नांदी सुरू झाली असून महाराष्ट्रात सध्या असलेली सत्ता समीकरणे अत्यंत नाजूक अवस्थेत आहेत. आमदार फोडाफोडीचं राजकारण, सतत बदलणारी आघाडी, कोर्टातील खटले आणि जनतेतील असंतोष यामुळे सरकारची पकड दिवसेंदिवस कमकुवत होत चालली आहे. याच पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली असतानाच उद्धव ठाकरे यांच्या राजकीय पुनर्गमनाची रणनीती ठरवली जात आहे. उद्धव ठाकरे गेल्या काही महिन्यांपासून अत्यंत संयमित पण सुस्पष्ट रणनीतीने राजकारण खेळत आहेत. जनतेमध्ये सातत्याने संपर्क, शेतकरी, कामगार, विद्यार्थी, महिला यांच्यासाठी आंदोलनं आणि केंद्र सरकारच्या धोरणांवरती आक्रमक टीका या सगळ्यांमुळे उद्धव ठाकरे यांची प्रतिमा लोकाभिमुख नेता म्हणून पुढे येत आहे. सामान्य जनतेमध्ये वाढत असलेली सहानुभूती. राजकीय उलथापालथीनंतर उद्धव ठाकरे यांना सहानुभूतीची मोठी लाट मिळू लागली आहे. पक्षफोड, चिन्ह हिरावून घेणं, सतत केंद्रीय यंत्रणांचा दबाव या सर्व घटनांमुळे सामान्य जनतेमध्ये सहानुभूती वाढली असून ठाकरे म्हणजेच अन्यायाविरोधात उभा राहणारा नेता अशी प्रतिमा तयार होत आहे. केंद्रातील मित्रपक्षांची नाराजी का टोकाला जात असतानाच आता मात्र त्यांना दुय्यम वागणूक मिळते आहे. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये अपमानास्पद स्थान मिळतंय. स्थानिक प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे. केंद्राकडून निधी वाटपामध्ये भेदभाव होतोय. या कारणामुळे भाजपपासून ते नेते फारकत घेण्याचा गंभीर विचार करतायत. जर पाठिंबा काढला तर मात्र भाजपचे 3 मोठे पक्ष पाठिंबा काढताच मोदी सरकार 100% अल्पमतात येऊ शकतं. लोकसभेस विश्वासदर्शक ठराव आणण्याची वेळ येऊ शकते. देशात मिड टर्म निवडणुकांचे वारेही वाहू शकतात. याचा थेट परिणाम महाराष्ट्रातील सत्ता समीकरणावरती होणार आहे. महाराष्ट्रात सत्ता बदलाचा संभाव्य कारण हेच असू शकतं. महाविकास आघाडीची संख्याबळ वाढती आहे. काही आमदार सत्ताधारी गटावरती नाराज आहेत. अंतर्गत बंडाळी उभळून येत आहे. या सगळ्यांमुळे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली नवे सरकार स्थापन होण्याची शक्यता दिवसेंदिवस बळावत चालली असून नेमक्या पडद्यापाठीमागे काय घडलंय ते आपण पाहूया. सामाजिक माध्यमा, रस्त्यावरची चर्चा, राजकीय सभांची गर्दी पाहता उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री झाले पाहिजेत अशी भावना मोठ्यावरती दिसून येत आहे. विशेषतः मुंबई, पुणे, कोकण, मराठवाडा या विभागामध्ये ठाकरे यांची लोकप्रियता लक्षणीय वाढली आहे. भाजपची वाढती अडचण, वाढती महागाई, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, औद्योगिक मंदी या प्रश्नांमुळे मोठ्या दबावाखाली सध्या भाजप आहे. त्यातच मित्रपक्ष नाराज झाले. राजकीय संकट आणखी गरज होणार. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचं संभाव्य मुख्यमंत्रीपद महाराष्ट्रामध्ये बदलाचे संकेत देत आहेत. जर उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री झाले तर शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, तरुणांसाठी रोजगार योजना, महिलांसाठी सशक्तीकरण कार्यक्रम, आरोग्य व शिक्षणावरती भर, मुंबई महानगरपालिकेचे विकासाला गती या सगळ्या गोष्टी उद्धव ठाकरे
ठाकरे 2026 मध्ये करतील असा अंदाज सध्या काही नेत्यांना आलाय. देशाच्या राजकारणामध्ये 2026 हे वर्ष निर्णायक ठरणार आहे. भाजपचा एकहाती प्रभाव कमी होत असून प्रादेशिक नेत्यांची ताकद मात्र पुन्हा वाढती आहे. उद्धव ठाकरे यांचं पुनरागमन हे याचंच मोठं उदाहरण ठरेल. भविष्यातील राजकीय चित्र: आगामी काही आठवड्यांमध्ये दिल्लीत मोठ्या घोषणा, महाराष्ट्रात विश्वासदर्शक ठराव, सत्यंतराची प्रक्रिया या सर्व घडामोडी अगदी वेगाने होऊ शकतात. त्यामुळे देशाच्या राजकारणामध्ये सध्या इतिहास घडवणारी स्थिती निर्माण झाली असून महाराष्ट्रात भाजपला उद्धव ठाकरेंशिवाय पर्याय राहणार नाही आणि त्यावेळेस मात्र उद्धव ठाकरे भाजपसोबत जातील की नाही हा देखील त्यांचा सगळ्यात मोठा प्रश्न समोर राहील. कारण की भाजपने त्यांचं 2.5 वर्षांचं मुख्यमंत्रीपद नाकारलं होतं आणि आता जर भाजपला गरज असेल तर केंद्रात उद्धव ठाकरे, चंद्रभाऊ नायडू, नितीश कुमार यांच्याशी बोलून देखील केंद्रातील सत्ता एका क्षणात डासळू शकतात. त्यामुळे केंद्रामध्ये उद्धव ठाकरे यांचं देखील नेतृत्व प्रभावीपणे पुढे येऊ शकतं आणि तिथेच नरेंद्र मोदी सरकारला सगळ्यात मोठा फटका देखील बसू शकतोय. त्यामुळे चंद्रभाऊ नायडू, नितीश कुमार यांच्यासह एकनाथ शिंदेंची शिवसेना देखील भाजपपासून विलग होऊ शकते. या सगळ्या घडामोडी महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती पुढील 2 महिन्यांमध्ये खूप मोठा प्रभाव टाकू शकतात. फेब्रुवारी-मार्च हे 2 महिने राज्याच्या नव्हे तर देशाच्या राजकारणामध्ये सगळ्यात मोठी भूमिका स्पष्ट करणारे असतील असा अंदाज सध्या लावला जात आहे. त्यादृष्टीने नरेंद्र मोदी सरकारला पुढील काही दिवसांमध्ये खूप मोठा झटका बसू शकतोय. दुसरीकडे एस्टीन फाईल असलेलं प्रकरण, त्याच्यावरती होत असलेले आरोप आणि राहुल गांधींनी घेतलेली सरकारविरोधातील तीक्ष्ण अशी भूमिका या सगळ्यांमुळे केंद्र सरकार संकटामध्ये आलंय. राहुल गांधींच्या समोर यायला नेत्यांना देखील वेळ नाही असं म्हणत राहुल गांधींना सरकार घाबरतंय अशा बातम्या सध्या सोशल मीडियावरती प्रसारित होत आहेत. या सगळ्यांचा परिणाम म्हणून राहुल गांधींची ताकद तर वाढतेच, मात्र इकडे उद्धव ठाकरेंना मोठं बळ मिळत असतानाच देशाच्या राजकारणामुळे उद्धव ठाकरेंना जवळ करायचा भाजपा प्रयत्न करत असले तरी देखील उद्धव ठाकरे तिकडे जाणार नाहीत ही देखील तेवढीच मोठी बाब आहे. त्यामुळे मित्रांनो, केंद्रातलं सरकार जर बदललं, काँग्रेस सरकार आणि एनडीए आघाडी जर आली तर महाराष्ट्रात देखील उद्धव ठाकरे पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेऊन महाराष्ट्राला चांगल्या प्रकारे सांभाळतील ही सगळ्यात मोठी बाब आता समोर येऊ लागलीय. त्यामुळे आगामी काळात कशा प्रकारची सूत्र पडद्याच्या भाड्यामध्ये हालतायत ते आपल्याला बघावं लागेल. मात्र केंद्रात मात्र सरकारला खूप मोठा तगडा झटका लवकरच बसेल अशी शक्यता निर्माण झाली आहे. देशाच्या राजकारणातून सगळ्यात मोठी घडामोड सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातून थेट दिल्लीतून येतेय. मित्रांनो, उद्धव बाळासाहेब ठाकरे आता थेट दिल्लीत भाजपसह इतर मित्रपक्षांना देखील फुटलाय घाम. ठाकरेंचं नेतृत्व दिल्ली दरबारी. भारतीय जनता पार्टी काठावर पास झाले असतानाच उद्धव ठाकरेंची केंद्रात एंट्री म्हणजे भाजपाला सत्तेच्या बाहेर ढकलण्याच्या हालचाली. नेमकं काय घडलंय? भाजपचे कोणकोणते मित्र उद्धव ठाकरे यांच्या भेटीला आणि देशाचे राजकारण शरद पवारांनी एका दणक्यामध्ये हरवलं. मित्रांनो, जाणूया 5 मार्च या रोजी होणाऱ्या सगळ्यात मोठ्या घडामोडींकडे. सगळं अखंड देशाचं लक्ष लागलं असतानाच महाराष्ट्र मात्र त्या गोष्टीकडे अतिशय आतुरतेनं पाहतोय. FC फाईलपासून ते राज्यसभेच्या जागांपासून ते आता लोन पोहोचले केंद्र सरकारच्या पडण्यापर्यंत. कोण राजीनामा देणार, कोण सत्तेच्या बाहेर जाणार, पहिल्यांदाच देशाच्या राजकारणातून आलेली सगळ्यात मोठी घडामोड. आता आपण पाहूया मित्रांनो, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची एंट्री आता देशाच्या राजकारणामध्ये होणार असल्याची सगळ्यात मोठी बातमी समोर येत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवल्याच्या नंतर संपूर्ण भारत देशामध्ये गगवाळा करणारे आणि प्रसिद्धीला आलेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विद्यमान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मात्र आता सगळी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हवा चालू झालीय. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या प्रकारे कोविडमध्ये महाराष्ट्र सांभाळला आणि या महाराष्ट्रानंतर सबंध भारत देशाने ठाकरेंचा फॉर्म्युला राबवत कोविडला भारतातून पळून लावलं. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाची सुरूख दिल्ली दरबारी देखील मिळाले असून ठाकरेंचं कर्तृत्व खरंच आता भाजपला अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये संकटात आणणार आहे. ते कसं ते आता आपण जाणून घेऊया. मित्रांनो, शिवसेना महाराष्ट्रामध्ये आता निवडणुका पार पडल्यात. विधानसभा झाली, लोकसभा झाली, जिल्हा परिषद झाल्या, पंचायत समिती झाल्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. आणि आता मात्र वेळ लागलीये ते महाराष्ट्राच्या दिल्लीमध्ये होणाऱ्या राज्यसभे आणि लोकसभेच्या निवडणुकांचे.
आत्ता झालेल्या 24 भारतीय जनता पार्टीला लोकसभेमध्ये काठावरती यश मिळालं आहे हे काँग्रेसला देखील माहीत आहे, भाजपला देखील माहीत आहे की सध्या काठावरती यश जरी मिळालं असलं तरी उद्धव ठाकरेंचे असलेले 9 ते 10 खासदार हे भाजपसाठी खूप महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. त्यामुळे उद्धव ठाकरेंना केंद्रात जवळ करण्याच्या भाजपच्या हालचाली सुरू होत्या. मात्र ठाकरेंनी नकार देत आता भाजपची प्रचंड कोंडी केली आहे. भाजपला केंद्रात बहुमत नाही, दुसऱ्यांच्या कुबड्यावरती उभे राहून भारतीय जनता पार्टी दिल्लीची सत्ता उपभोगते आहे. त्यामध्ये नितीश कुमार आहेत, चंद्रबाबू नायडू आहेत, अजून बरेच लहान लहान एक खासदाराचे पक्ष यांना सुरुवातीला घेऊन भारतीय जनता पार्टी केंद्राचा गाडा आखते आहे. आणि हा गाडा आखत असताना आता मात्र त्यांना त्यांच्या खूप मोठ्या चुका समोर येऊन केंद्रातून सत्तेचं पलायन करण्यास आता सुरुवात होते. कारणही तसंच आहे, कारण की महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे दिल्लीच्या तख्तावरती बसतायत. महाराष्ट्रातून आता उद्धव ठाकरे दिल्लीच्या ठिकाणी येणार ही खाता आता दिल्लीकरांसाठी, दिल्लीश्वरांसाठी नक्कीच चांगली नसणार आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी मात्र ती खूप मोठी भरारी घेऊन जाणार असणार. काय घडतं पडद्याच्या पाठीमागे? महाविकास आघाडी, इंडिया आघाडी यांना काय साधायचंय? सध्या राहुल गांधींनी भाजपला सळो की पळो करून सोडलंय. परंतु काँग्रेस एकच चुकतं की काँग्रेस पत्रकार परिषद घेऊन तो मुद्दा पुढे रेटत नाही, तो मुद्दा जागेवरती दाबते. मित्रांनो, परंतु आता मात्र महाराष्ट्रातील घडणाऱ्या या सगळ्या घटना उद्धव ठाकरे दिल्लीच्या नेतृत्वाच्या दरबारी येऊन ठाकरेंचा जो वचक असतो तो आता भाजपवरती राहणार आहे. त्याचं कारण काय? नेमकं काय घडलंय? भाजपला देखील घाम का फुटलाय? शिंदे सेनेला देखील प्रचंड घाम का फुटलाय? ते आता आपण जाणूनच घेणार आहोत. मित्रांनो, महाविकास आघाडी आता उद्धव ठाकरे यांना राज्यसभेसाठी पुढे पाठवणार ही सध्याची मोठी बातमी आहे. हा तो क्षण आहे जो उद्धव ठाकरेंना दिल्लीमध्ये भाजपला झोप उरवून देण्यासाठी पुरेसा आहे. महाराष्ट्रातील आगामी राज्यसभा निवडणूक ही विरोधकांसाठी केवळ एक जागा भरण्याची प्रक्रिया नाही, ती महाविकास आघाडीसाठी उद्याची राजकीय दिशा ठरवणारी संधी आहे. या पार्श्वभूमीवरती एक राजकीय विश्लेषक म्हणून माझं स्पष्ट मत आहे की महाविकास आघाडीनं उद्धव ठाकरे यांचं नाव अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर करावं. सर्व अर्थांनी हे नेतृत्व दूरदृष्टीचं नेतृत्व असेल. पुढील लोकसभेच्या निवडणुकांच्या अगोदर भाजपला नरेंद्र मोदींसह अमित शहांना दिल्लीच्या लोकसभेमध्ये अडवण्यासाठी ठाकरेंचा वचक राहणं खूप गरजेचं आहे. आणि तशा प्रकारची ठाकरेंची ती किमया नक्कीच भाजपला महागात पडणार हे देखील तेवढंच खरं आहे. सध्या महाविकास आघाडीकडे एक उमेदवार सहज निवडून येईल इतकंच संख्याबळ आहे. त्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची लढाई न राहता धोरणात्मक ठरू शकते. ठाकरेंच्या नावावरती आघाडीत एकमत होण्याची शक्यता जास्त आहे, कारण ते केवळ एका पक्षाचे नेते नाहीत, तर ते आघाडीचे चेहरा म्हणून महाराष्ट्रासह देशभर ते स्वीकारले जातील. यामुळे उद्धव ठाकरेंना खूप मोठं महत्त्व या ठिकाणी येतंय. राज्यसभेसाठी उमेदवार ठरवताना आघाडीत अंतर्गत स्पर्धा निर्माण होऊ शकते, परंतु ठाकरे यांच्या आक्षेप घेण्याची शक्यता कमी आहे. उलट त्यांच्या उमेदवारीमुळे कार्यकर्त्यांमध्ये सकारात्मक संदेश जाईल की आघाडी अजूनही एकत्र आहे आणि नेतृत्वाबाबत स्पष्ट मत आघाडीचं आहे. दिल्ली ही केवळ राजधानी नाही, राष्ट्रीय राजकारणाचं केंद्रबिंदू आहे. राज्यसभेत प्रवेश म्हणजे संसदेतील प्रक्रियेत सहभाग, राष्ट्रीय चर्चेमध्ये थेट भूमिका ही ठाकरेंसाठी खूप महत्त्वाची ठरू शकते. नंतर उद्धव ठाकरे माध्यमांच्या केंद्रस्थानी राहतील. ठाकरेंची शैली नेहमीच संयमी आणि मुद्देसूद राहिली आहे. दिल्लीतील उपस्थितीमुळे ते महाराष्ट्रभर ते मर्यादित न राहता राष्ट्रीय स्तरावरती विरोधी राजकारणातील एक महत्त्वाचा आवाज ठरू शकतील. आणि देशाच्या राजकारणामध्ये नरेंद्र मोदींसह संपूर्ण भाजपला अंगावर घेणारा सध्याच्या घडीला देशातील एकमेव नेता म्हणून उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहिलं जातंय. म्हणून याचा सगळ्यात मोठा फायदा इंडिया आघाडीला देशाच्या राजकारणात होईल. तेव्हा उद्धव ठाकरेंची नीती संपूर्ण इंडिया आघाडीसाठी खूप महत्त्वाची ठरू शकते. पुढील सुमारे 40 महिन्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये मोठी निवडणूक नाही, त्यामुळे ठाकरे दिल्लीकडे लक्ष देणं स्थानिक राजकारणासाठी अडथळा ठरणार नाही. उलट महाराष्ट्रातील संघटनात्मक कामकाज स्थानिक नेत्यांकडे सोपून ते दीर्घकालीन धोरणावर लक्ष केंद्रित करू शकतात. भविष्यात गरज भासल्यास पुन्हा ते महाराष्ट्रामध्ये राजकारण करू शकतात मित्रांनो. परंतु सध्या मात्र इंडिया आघाडीनं विचार करून उद्धव ठाकरेंना दिल्लीच्या राजकारणामध्ये नेणं गरजेचं आहे. जेणेकरून भाजपची सत्ता उलथवायची असेल तर आत्ताच्या घडीला सगळ्यात मोठी बातमी म्हणजे उद्धव ठाकरेंना महाराष्ट्रातून राज्यसभेच्या जागी निवडून आणणं आणि भाजपला त्यांच्या सत्तेवरती वचक बसलाय तो बाजूला सारून उद्धव ठाकरे मात्र भाजपची प्रधातीर करतील. ही देखील तेवढीच महत्त्वाची बाब आहे.
आता नेमकं काय घडते ते आपण बघणार आहोत. सध्या मात्र उद्धव ठाकरे यांचा आवाज बुलंद होतोय, भाजपला घाम फुटतोय, ठाकरे दिल्लीत येणार म्हणून. धन्यवाद.